त्याविषयी माहित पडलं बा मला. घनश्याम सांगत होता त्या बायकोविषयी त्याविषयी काही आहे तर नाही म्हणते रे वहिनीचं. मग काऊन सोडलं बे आणि आलं इकडं लेका गावात. जे पाहिलं ते मला तेच विचारतील का विचाराली. गावात आलो का काही का पाप केलं का बे. माझ्या गावात मी येऊ शकत नाही का. माझ्या आई वडिलांच्या घरी माझं घर आहे दार आहे वावर आहे. काऊन नाही येऊ बे मी. माझी आई बी माझी आई बी म्हणते तू म्हणते जात कोण नाही म्हणते तिच्याजवळ चांगलं आहे तुमचं आलं आणि काय लिही पट आणतं असं तसं मलाच ज्ञान देऊन राहिले सारेच्या सारे. सांगू थकून गेलो मी लेका. सर्वेले कंटाळा येऊन राहिला आता मला. असं वाटू राहिलं पापच केलं का काय का गावात येऊन. अरे तसं नाही रे. एवढे दिवस तू तिकडं राहिला म्हणून राहिले तुले. आणि ते बायकोले लेकराला सोडून आला का नाही बरं नाही वाटत लोकायले म्हणून म्हणते तुले. काय तुले काय गावात येऊन राहू नको म्हणते काय. राहिलो होतो मग काय तिकडंच राहू का मग मी. काही नाही कधी गावात येणंच आहे ना. आणि काय करू तिकडं काय कमावलं मी भेंडा तिकडे जाऊ नये बी. कमासाठी गेलतो पैसे नुसतं भाड्यानं पैसे देणे आहे आणि बस खालेन प्यालेन गेलेन त्यालेन लेकराच्या शिक्षणाला एवढंच होऊन राहिलं. दुसरं काय होऊन राहिलं. तेवढं येतही होते मग काय करतो तिकडे राहून जाऊ दे. असं नको करू. लेकराचा विचार कर बायकोचा विचार कर. तुले तरी गमन का लेकराशिवाय बायकोशिवाय. हा आपण एवढं कमवतो हे करतो कायच्यासाठी करतो. बायको लेकरासाठीच करतो का नाही. घेणं नाही मायला. मग मी काय करू तू सांग. ते तीन तू सांग मी काय करू. तिच्या मतानं राहिलो तिकडे एवढे वर्ष मग तिने माझ्या मतानं ऐकायला पाहिजे का नाही यायला पाहिजे ना माझ्यासोबत. ऐकायला तर पाहिजे म्हणा यायला पाहिजे वहिनीनं वहिनीचं. पण आता नाही येत म्हणते तू समजावलं नाही का. समजावलेलं समजावून थकून गेलो. या ड्युटीवर जायचं 1 रुपये दाखवे नाही मला काय करे काय नाही. तिकडे भावाच्या घरी जाय माझ्या घरी जाय तिच्याच म्हणा तिच्याच मता म्हणा. जसं म्हणलं तसं तिच्याच मतानं सारा मीच करू. रूम भाडे मी देऊ घरचा खर्च मी सुचलो लेकराचाही खर्च तिथे काय तिचे पैसे मी विचारू नाही काय करेन काय नाही. भावाने ते का काय दे काय माहित का सांगे नाही मला पैसे म्हणलं का 1 रुपये दे नाही ते द्याली. पण जाऊ द्या म्हणलं तेवढंच मग इथंही करतो ना मी. काय लेकराचंही करतो तिचंही करतो सारच करतो चालू म्हटलं तिने. नाही आली मी येतच नाही म्हणते मी. अहो त्यांच्या बहीण आली नाही आली तर केस करतो तिच्यावर आणि माझ्या पोराला घेऊन येतो इकडं. येऊन इकडं नाही लेकराला घेऊन येतो मायावाल्या. कस मागं फिरू का मी फिराले. अरे तू घनश्याम सांगे त्यावर केस लावली होती म्हणे तुझ्या बायकोनं. मग ते झाली का सॉल्व. घेतलं का मागं मग ते मॅटर. घेतलं ना तिनं मॅटर मागं घेतलं. पण येत नाही म्हणते ते इकडं. तुम्ही तिकडंच चाला म्हणते माझ्यासोबत. तिथे फोन करतो उचलत नाही. जाऊ त्याच्या बहीण तर ते मॅटर झालं सॉल्व. तुझ्या बहीण माझ्या तर लय दिवसाची बात भेटला मध्ये. घनश्याम नाही दिसून राहिला. नाही तर घनश्याम येते रोज भेटाले मला इथं. आणि ते काका काकू कुठे गेले ते आई बाबा. काल दिसले होते मला जाताना. कोण आई बाबा का ते जीवाले मारलं का नाही त्याच्यामुळे ते गेले तिकडं. तिच्या नवराही मोठा बदमाश आहे लेकाचा. त्याने मागं समजावून सांगितलं होतं त्याने. हा पण ते ऐकतच नाही. राहते त्याच्या अंगातच येते लेका. चांगला राहते आणि त्याच्या अंगातच येते. लेकाने म्हटलं होतं जतण्याले त्या बहिणीले म्हटलं मध्ये जीवाले. हा करतो म्हटलं मी तिच्यासोबत लग्न. नाही दिलं लेकानं मध्ये. हा सर्व्हिस आलेलं पडते म्हणे माई बहीण म्हणे. सुंदर आहे म्हणे माई बहीण. गेले का आता मारकुंडा नवरा भेटला बहिणीले. चांगलं दिलं असतं मध्ये तर चांगली राहिली नसते का. वावरवाल्याला देतच नाही म्हणे 2 एकर वावरवाल्याले. काय झालं बाई काय बडबड करून राहिला. काही नाही रे असं जीवाले मारते आहे तिचा नवरा. मग तू गेला नाही का मग तिथं. ते जाणार होतो मी तिला घेऊन येणार होतो आणि तिला पाठवतच नव्हतं यावेळेस. आता त्याला मुद्देच घेऊन देत होतो तिच्या नवऱ्याने. पण मला जात आहे आज का नाही संध्याकाळी तो गाडी आहे ना माईवाली ट्रेन. तर उद्या सकाळी औरंगाबादला पोहोचायचं आहे मला. तर आज संध्याकाळीच बसतो. घनश्याम नेऊन देणार आहे मला संध्याकाळी रेल्वे स्टेशनवर. इकडे आणते गावातले काले देऊ टप्पुरे चांगले जीवाच्या नवऱ्याले. दाखवू आपला गावातला इंगा. लय तो शहरातला आहे ना तर लय शायना बनते. नाही मी भेटलो होती 1 वेळा दिसला होता मध्ये. हा तिकडे भेटला घेतला होता 1 वेळा. पण ओढं काही नाही दाखवली लेखानं. हा मी म्हणलं गाव तुमच्या आमच्या गावातली पोरगी दिली म्हटलं तुम्हाला जीवा. तर तेव्हा हो करे. हा घमंडी आहे लेखाचा तो. माझ्या सोबत बोलत नाही बी बरोबर साया असून. आला का इकडं तोंडच करते बोलत नाही. आपण स्वतः बोललो ना तेव्हा बोलते लेखा तो. जाऊ तिच्या बहीण मा बिन घनश्याम येऊन राहिला तिकडून काय डोलत येऊन राहिला का काय तर काय माहित. बायकोही दिसते लेकरूही दिसते का त्याच्यासोबत. तर करू लागले मी एवढं मोठं करू लागलं लगेच लेकराले झोपू करू लागले. आणि आई ना एवढा मोठा चिवडा लाडू सगळं बहिणीच्या घरी नेऊन ठेवलं. एवढं ठेवलं. आता मी म्हटलं सोनम आहे आणि रोशन आहे त्याच्यासाठी थोडं तरी नेऊन देतो म्हटलं. हे थंडीचे लाडू नाही हे ते. आई कुठं करते एवढ्या अंगवणीनं कराले. तू कामेवा हे ते किती महाग होते. ते नाही करत एवढ्या अंगवणीनं. तर सोनम आहे बा रोशन आहे. 4-5 देतो म्हटलं थंडीचे लाडू बनवले आहेत. आणि थोडासा चिवडा मिवडा देतो म्हटलं. शंकरपाळी देतो म्हटलं बनवले त्यानं. तर एवढे नेऊन दिलं. थोडं ठेवलं त्याच्यात. थोडं ठेवाले. दिलं तर काय होते काय सारंच्या सारं दिलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट केली का नेऊन देते. प्रत्येक गोष्ट केली का नेऊन देते. अहो काय झालं झोपाचं गिपाचं नाही आहे का तुला. इथं पण त्याच्यासारखी उभी आहे. चल ना झोपा दे. बाई कुठे गेली. झोपण नाही तर काय करून तुमच्यासारखी इकडे तिकडे हिंडण थोडी. कोणाशी बोलून राहिली रोशने. आले बरोबर चांगली तर बोलत 2 शब्द. काही नाही झालं मला. काय झालं येतो मी. झोपा तुम्ही जाऊन. काय त्या बहीण मा आधी तर उभं राहायचं. इथं राहतो उभं. जाय येतो तुला जेव्हा येऊ वाटलं तेव्हा.
थोडंसं कोलमट पाणी घेऊन येतो गरम करून मला गोळी घ्यायची एक तर मला गळा दुखून राहिला. रोशने 2-4 लाडू काढ बरं तिथून डब्यातून आणि थोडासा चिवडा काढ आणि शंकरपाय काढ. जाय बरं थोडंसं दे बरं काढून. हिच्या घरी नेऊन देतो म्हटलं अंताच्या घरी. अंता आली ना तिची पोरगी आली का नाही तर थोडंसं त्या पोरीसाठी राणीसाठी नेऊन देतो म्हणलं थोडंसं. ते थंडीचे लाडू बनवले का नाही तर 4 काढ त्याच्यात. काय गावाचं पडलं आहे माझ्या सासूले. हा पण माझ्या नातेवाईकाचं काहीच नाही पडलं. बहीण दिसते, हा हे दिसते, ते दिसते, शेजारी दिसते. माझ्या घरच्या विषयी काहीच हिच्या मनात नाहीये थोडंसं. बाप्पा काय झालं वा अशी काऊन उभी आहे एकसारखी पाहत आणि एवढंसं तोंड करून. दे ना काढ ना थोडेसे लाडू काढ ना. 4 लाडू घे त्याच्यातले. आई त्याच्यात काही जास्त लाडू नाही 10-12 लाडू आहे. आणि मग ते दिले तर घरी काय राहणार ना. मग तुम्ही ज्योतिताईच आहे ना तर त्याला काय बांधून द्या. मग त्याला द्या नाही लागन का. त्याच्यासाठी बनवले आणि घरच्यासाठी बनवले तुम्ही. थोडेसे सारेले देऊन राहिले तुम्ही. शिकून राहिली का तू. माझ्या पोरीला कितीक द्यायचं कितीक नाही द्यायचं काय द्यायचं कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं. मी पहिल्यापासूनच अशी आहे बाई. दे तुम्ही माझ्या घरचं कमी नाही होत लोकायला दिल्यानं. कमी वाले तू नको शिकू मला इथं. ते 10-12 तर काय तेवढे छानच होऊन राहिलं का. 10-12 देणार आहे का तिला. अजून सांगितलं त्या सासऱ्याला आणाले बनवून ना तिला वेगळी द्या लागन बनवून. आता ती पोरगी दवाखान्यातून आली राणी तिला 4-5 देतो बा म्हणलं. थोडासा चिवडा मिवडा देतो खाईन ती पोरगी. बरं वाटत त्याची आता एवढी परिस्थिती आहे का अंताची. आता करन ते आरामशीर करन पण आपण देऊन देतो थोडंसं मी नेऊन. तिला काय आताच पाठवून राहिलो काय. टाइम आहे तिला अजून. पाठवू आरामशीर आणि तेव्हा देईन ना बनवून. म्हटलं ना सामान त्या सासऱ्याजवळ आणून राहिले ना ते. तसं नाही म्हणलं जी मी. तसं नाही मला वाटलं नाही तुम्ही अजून डबल बनवून राहिले बा म्हणून. तसं थोडी म्हणलं आहे मी. म्हटलं ज्योतिताईसाठी आहे नाही बा म्हणून म्हटलं. लय मोठे होते ना डब्यात लय दिसले मला मग काल. आज जास्त दिसत नाही. 10-12 दिसले. चिवडाही नाही दिसून राहिला. आता मी डब्बे लावू वर तर ठेवले का नाही काल तर परवाच्या दिवशी कार्यक्रम झाला तर सगळं ठेवलं का नाही तर म्हणून म्हणलं मी उलीत दिसलं बा त्याच्यात. उली दिसलं तर तू काय हिशोब घेऊन राहिली काय बा. उली दिसलं काल लय मोठं होतं ना आज उली दिसलं म्हणलं काय लोकांना थोडंसं काही द्यायचं नाही काही नाही. घरातल्या घरात गुबुर खायचं बस झालं. अशा ना बाई लक्ष्मी नसते नांदा थोडंसं द्यायला लागते. याले त्याले दान धर्म करा लागते. असं थोडी असते. शेजार पाजार असते ना असते. तुला हिशोब देऊ का मी आता. कोणाला काय दिलं कोणाला काय नाही ते लिहून ठेवत जाऊ का. आता हिशोब घेणारी होती मायाला नाही. तसं नाही म्हणलं आई तुम्हाला. तसं म्हणून राहिली का काय रे एवढ्या चिडून राहिल्या तर. तसं नाही म्हणलं मी ना. तसं कुठं म्हणलं. थोडंसं जातो ते अंताच्या घरी काढून दे 4 लाडू टाक त्याच्यात थोडंसं चिवडा लाट टाक आणि शंकरपाळी टाक दे. हे असं नाही म्हणलं ना तसं नाही म्हणलं. शिकून राहिली मला काय म्हणलं ना काय नाही तर चांगलं वागा तव डोक्यावर बसून राहिली मायावाल्या. मलाच म्हणून राहिली एवढं नाही दिसून राहिलं आणि तेवढं दिसून राहिलं. हिच्या काही दबेल आहे का मी कोणाला देणं घेणं. असं काय म्हणलं बाप्पा. एवढी मिरची झोंबली आहे रे. बोललं तर मग माझ्या तोंड दिसते मग दिसाले. सारेले देऊन राहिले हे द्या रे इकडे तिकडे. 2-4 महिने माझ्या घरी दिलं ना तर मार तमाशा कराले. राणी तर आली व अंता घेऊन आली ना पोरीले. पाहिले जा लागन बाई उद्या सकाळी की काही. मी म्हटलं जाऊ द्या मला ऑटो दिसला तिच्या घरासमोर थांबलेला जात होती मी. पण राहू द्या बाई म्हटलं आत्ताच आले ते अजून म्हणून मी गेली नाही. उद्या सकाळी जा लागन पायी. तर मला आवाज दे जाजी. अंजनी बाई मी पण येईन. दया चालशील काय मग. येईन ना जी बाई येईन ना. जाऊ ना एक काम करू आपण सगळेच जण जाऊ उद्या. ए बबिता ताई पण येते आपण सगळेच जाऊ उद्या. असं करावं लागन मग जाऊ मग आपण सगळ्याच. उद्या कोणाच्या चालल्या वावरात मला सांग जा बरं मी येईन. आता कापसही नाही बाई 15-16 किलो कापूस होत नाही. पण चला बा 2 भाजीच्या शेंगा तर येते तेवढ्या भाजीचे पैसे वाचते म्हणून येतो बाय. असे खर्च मारचाले होते हो कापसाचे पैसे. लवकर मागताही येते माय. कापसाचे पैसे लवकरच देते लोक. बहिणीच्या घरी कार्यक्रम नाही होता का आता परवाच्या दिवशी आलोच नाही. आज जाणार होतं माय पण नाही का ते याचं एका दिवसाचं बाकी होतं का नाही आपल्या त्या अन्नाचं तर त्याचं करून घेतलं. आता उद्यापासून ग्रामसेवकच्या चाललो. येशील काय ये जा मग. येईन ना बा येईन ना. गंगा येत आहे वाटते ना म्हणे गेली मग आणि गंगा चाल जो म्हणे मले. ते तर येणार आहे लोकांवर लक्ष ठेवाले. यो त्याच्याकडं पाहते माय हे तिच्याकडं पाहते माय. तिला अगाऊचे कामं सांगा. काम बाकीचे नाही करणार त्याच्यात मोठं लक्ष राहते तिचं. छाया इकडून कुठून येऊन राहिली हो बाप्पा. पोरगही दिसते सोबत. 9:30-10 वाजून राहिले आणि ही इकडून कुठून येऊन राहिली. छाया इकडे ये ना. हाय छाया. बाप्पा दुपारून मस्त सासू सोबत भांडण झालं तू यावाल्या. त्या शकुनी बाई सोबत ना आता कुठं गेलती इकडून कुठून आली हो बाप्पा. काय विचारता आता काकू. माझ्या जीवालेच लागलं सारं भांडण झगडण. आजी बुडी ह्या पोट्टीनं नळ चालू ठेवला आणि ते गहू फुगले. आता होते पोतभर गहू फुगले ना मलाच बोलायला लागली बाय. मग आणि पाहिलं नाही का आता तुम्ही कशी कुलूप लावून बसली होती तर.
पाहिलं ना बाई आम्ही पाहिलं ना तिथंच तर होतं. आम्ही बोललो तर बापा तुझी सासू आमच्या सांगावर चौताडून आली बाई एखाद्या वाघीन वाणी. तशीच आहे ते बुडी, तशीच राहिले. मलेच तर नाही धडाची पात. इथं याचा बाप आला ना लय बोलला मग बुडीले बोलाले. आता मी जाऊ दे, किती काही केलं तरी नावच घेत नाही. अलगच करणार आहे मी तशी बी. आम्ही नको व छाया, अलग गिलग नको करू व. त्या सासूचा पहिलेच हात मोडका आहे. कायले करतं बिचारे अलग, होतच राहते. बरोबर आहे काकू, होत राहते. म्हणूनच आतापर्यंत मी काही म्हणलं नाही, त्याच्या हातानं होत नाही तर. पण मग तोंडही काय चालू आहे मग एवढं मार जसं बिनफालतू माय मागच लागत राहते. आता गेलो होतं मग मी स्वयंपाक नाही केला ना काही नाही केला बाई घरी. तर मग याचे पप्पा म्हणे चाल म्हणे आपण बाहेर जाऊ. तर गेलो बाई बाहेर हॉटेलमध्ये जेवाले. हॉटेलमध्ये जेवायला गेलती का? बरं आहे घनश्यामनं तुला हॉटेलमध्ये जेवायला नेलं. भांडण झालं तर नाही नेलं. काय करता मग? आणि याचे पप्पा आले नसते लवकर तर खरंच चालली गेली असती मी मायच्या घरी ना आलीच नसती. या आले लय झालं माझ्या डोक्याच्या वर तर आता काकू. जाऊ दे ना, त्या निमित्तानं त्या नवऱ्याने नेलं तर सही त्या घनश्यामनं तुले हॉटेलमध्ये. काय काय जेवली मग? पनीर टिक्की घेतली होती काकू, पनीरची भाजी, डाळ फ्राय आणि ते तंदुरी रोटी. लय केलं होतं माय बाबांना ऑर्डर. मस्त खाल्लं आम्ही. बरं आहे बाई पनीरची भाजी जेवले. पाय ना बाई पोरग पनीरची भाजी सांगते. बरं आहे एखादी वेळे जायचं महिन्यातून जेवाले. काही नाही होत बाहेर, तेवढंच प्रेम वाढते बाई नवरा बायकोत. काल उपास होता, आज मस्त हॉटेलमधलं जेवायला भेटलं बाई. छायाले आम्ही उपासही पकडून खातो बाई घरचंच जे आहे ते. कधी काकू स्वयंपाकाला उशीर झालता म्हणून. आणि काय बनवत बसतं म्हणते. मग गेलो बाई आता जेवाले. जेवण करून आलो. उद्यापासून मी माय अलगच करणार आता. जाऊ दे लय झालं. किती काही कोणाचं करून ना नाव नाही घेत. सासू कुठं नाव घेते जी मायवाली एवढं करू नाही बी. हो बाई छाया, मला बिलकुल नाही पटलं बाई तू आलं हे अलग अलग. म्हातारी बाई आहे होत हे. जी म्हातारी आहे बरोबर आहे तुमचं अंजनी बाई. कोणी काही जाणून बुजून करते का जी आता चांगली राहतच नाही म्हणते. थोड्या थोड्या गोष्टीले बोलते तर काय करणार आहे मग ते बी. अहो बे चुपचाप राही ना, नाही तर म्हणन बरं पाहिलं गेलं शकुनी बाई ना तर माझ्या सुनेले भडकवते म्हणाले बिनफालतू. जी काकू कोणी कोणाला भडकवत असते का? तुम्ही मला काही सांगा ना मी ऐकीन का? मला जे खरं वाटते ते मी करतो. करायला तुम्ही भडकवले मी भडकणार आहे का? तसं गिसं काही नाही जी काकू. पण आहेच ना माझ्या घरी वातावरण तसं. बबिता काकू म्हणत आहे तशासारखं आहे नाही तर काय बाई घरी. अजून ती वाली सासू गिसू पायन तर तुले तर काही म्हणणार नाही. आता भांडण झाल्यावर आम्हालाच द्यायला लागन बाई शिवा. जाऊ दे तिले किती काय करत. मी आता माय मनाची राणी हाव. कुठेही जाईन कुठेही येईन मी. अरे बापा रे राणीच बनली का आता तू? शियासन घियासन आणा लागन ना मग त्यासाठी. नाही ना जी काकू माझ्या नवऱ्याचं डोकं नाही का शियासन त्याच्यावरच बसतो आता मी. प्लीज मजा की पोरगी आहे बाई हे छाया. एवढं भांडण नाही झालं तरी पण तिच्या चेहऱ्यावर हेच आहे बाई, हसतेच निसती. काय करावं बाई या पोरीचं. आता काय करता काकू, करावंच लागते राहावंच लागते हशी खुशी. झालंय तरी झगडे घरात. कुठं माय बापाच्या घरी जाऊन बसता त्याले तकलीफ बिचारायले. आता कशी बोलली बाई तू बरोबर. पाय बरं कशी बोलली. बरोबर आहे हो बाई छाया. जाय मा घरी जाय. तुझी सासू गिसू पाय तर अजून तुले बोलन ना आम्हाला बोलन. जाय बाई. हो जी काकू घरीच चालली. घनश्याम नाही दिसत हो. घनश्याम कुठं आहे? आजी ते बसले ना तिकडे. घ्यायचं पोरगा आहे ना अंजनी काकूचं. आणि ते दादा काय नाव आहे त्याचं? अरुण दादा आहे ना तिथं. ते अरुण भाऊ त्याच्यासोबत बसलेले आहे. असं हो का? सून सारखी वागणं म्हणा. डोक्यावर बसून राहिली मायावाल्या जाऊतो तिचा लाड करत होतो. डोक्यावर बसाले सासूले हिशोब मला हिशोब मागून राहिली. ते काऊन निर्मला बाई बडबड करत येऊन राहिली. काय झालं? काही म्हणलं काय रोशनीनं गिशनीनं? घे राणीले मी ना लाडू आणले. ते थंडीचे बनवले का मी ना तर ते लाडू आणले 4-5. आणि याच्यात का नाही चिवडा आहे आणि शंकरपाळी आहे. घरी बनवलं होतं का नाही. आता ते पोट्टीसाठी बनवा लागन ना अजून आपल्या ज्योतीसाठी. तिला आता पाठवा नाही लागन तिच्यावाल्या सासरी. माय बाई कायले आणले हो निर्मला बाई व नेहमीच काही नाही काही आणून देतो व तू. बनवले असते राणीसाठी थोडंशे. बनवशील तवा बनवशील. आता घे ना आता देजो तिले खाले. तब्येत बरी आहे का आता तिची व राणीची? हो माय त्या मधातल्या रूम मध्ये ठेवलं तिले. इकडं वारा येते ना व तर तिकडं मधातल्या रूम मध्ये बुड्याले आता इकडं झोपायला लावा लागत. आम्ही दोघ्या मायले की तिकडं झोपीन. राहुल नाही हो इथं झोपन आणि त्याचे बाबा खाली झोपन. असं करा लागन बाई काहीतरी आता ऍडजस्टमेंट. काऊन एवढी तपली बा म्हटलं मी. काय झालं? नाही रोशनी म्हटलं डोक्यावरच बसते. मला विचारून राहिली याच्यात एवढं होतं आणि त्याच्यात तेवढं होतं. हिने काय करावं लागते? हिनं आपलं खाऊन चुपचाप राहा. हाय का नाही कामं करावं घरचे. हाय ना आम्ही आणाले कराले. काय केलं तिनं? काय म्हणलं? जाऊ दे काय तिच्या मागं लागलं.
अहो कधी बी माझ्या बहिणीला दिलं का तिचं तोंडच मोठं होते, तोंड मोठं व्हायले. आता हे आली म्हणूनच देतो का माझ्या बहिणीला? विचार मी पहिल्यापासूनच देतो माझ्या बहिणीला. आता माझ्या बहिणीला आता आम्हाला माय बाप नाही आहे तर तिचे माय बाप मी साव ना बाई. आमच्या हातची सोयरी कोय झाली माझ्या बहिणीची, एक तर धडाचा तो जवाई नाही. थोडाफार सपोर्ट करतो बाई मी. हिच्या मोठ्या अंगात येते या रोशनीच्या. तिले काही दिलं का हिच्या डोळ्यात डोळे मोठे मोठे करूनच पाहते त्या हिच्याकडे बबितीकडे. ते काही लाजी माव का मी? लाजिम राहिले माया नवरा, माय घर, माय वावर, सारस मायवाला. आणि हे कोण वय? फुकटचं भेटलं का बाई मले? फुकटचं भेटाले किती करा लागलं सासू सासऱ्याचं याचं त्याचं, कमी करा लागलं. पदर खाली नाही पडू द्या लागेल. हे इथं शिकून राहिली मली. जाऊ दे, इकडलं ऐकायचं इकडलं सोडून द्यायचं. आणि कुठं आहे होच भेटायचं आहे मला तिले. झोपून आहे हो ते दवाखान्यात, कुठं झोप जाते हो. आता मस्त झोपली, जेवायला नाही उठवलं तिले. झोपू द्या म्हटलं, हिची झोप झाली म्हणजे मग जेवण थोडीशी चांगली. लय लढते हो पोट्टी. काय ना झालं हो बाप्पा, असं तर होत नाही हो. 5वा महिना झाल्यावर नुसत्या गोड्याच नाही घेतल्या म्हणते, तर असं होते का? काय सांगा बाई आता काय झालं ना काय नाही. तर जाऊ दे, लाडू ठेवून दे तिले देजो. मी उद्या सकाळी येईन, मग आता रात्र येऊन राहिली ना लय. हो येजो ना येजो, उद्या सकाळी येजो. आता झोपली आहे होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, राणीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ह्यावाल्या चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ना लिंक दिलेली आहे गावाकडची चुगली म्हणून. तर त्याच्यावर जाऊन ना सबस्क्राईब कर जा. लवकरात लवकर त्या चॅनलवर सबस्क्राईब झाले पाहिजे ना 1000. तेव्हाच ते चॅनल मॉनिटाईज होईल. तर एवढी मदत करा, कारण की एवढी हेल्प करून राहिली मी, म्हणजे एवढी मेहनत करून राहिली, पण अजूनपर्यंत मला काहीच भेटलं नाही. जी काही फंड नाही. मायवाली परिस्थिती लय डाऊन आहे. तर आता हे घेतली काय म्हणते गाडी आपली, हे ते ॲपे घेतली. तर त्याच्यामुळे आता थोडंसं हेच आहे. तर काहीतरी मदत करा लागेल ना मला नवऱ्याची. तर लेकरू लहान आहे तर जाऊही शकत नाही. खूप परिस्थिती डाऊन आहे जी. तर कसं थोडंसं नाही काही तर कम से कम सबस्क्राईब करून तुम्ही हेल्प करा आणि रोज व्हिडिओ बघत जा माझेवाले. आवडले असले तुम्हाला तर एवढी विनंती आहे तुम्हाला हात जोडून प्लीज. आणि ह्या चॅनलला यूज येऊ द्या आणि सबस्क्राईब करा आणि बघत जा माझे व्हिडिओ. तेवढेच मला खूप सपोर्ट होते जी. मग असं जर हे केलं तर दुसरं चॅनल चालू केलं, कारण की ह्या चॅनलवर एवढे व्हिडिओ दाखवणं जमत नाही, म्हणून दुसऱ्या चॅनलवर. तर प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. अजूनपर्यंत मला काही भेटलं नाही. भेटलं तर मी सांगूनच देईन तुम्हाला, तसं काही नाही. पण मला घरी राहावं लागते, लेकरू लहानसं आहे, नाही जमत माझं बाहेर जाऊन. आणि इथं दोघाचं काम केल्याशिवाय होत नाही. भाडं हे ते लय अंगावर पडून राहिलं एकट्या माणसाच्या. दया येते जी मला त्याचीवाली, पण करूही काही शकत नाही लेकराच्यानं. म्हणून याच्यातूनच काहीतरी थोडंफार. तर तेही जमून नाही राहिलं. काय माहीत माझ्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर आवडून नाही राहिले का तुम्हाला व्हिडिओ? आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. डान्सच लेकरू आहे जी मायवालं, त्याला पाहू पाहू करायला लागते. आता आवाज येत असेल ना, त्याची तब्येत खराब आहे, त्याला खोकला आहे, सर्दी आहे, ताप आहे. मग आवाज येत असेल त्याच्या खोकलण्याचा. काय करता, सर्व काही पाहून करावं लागते मला. पण काहीच मेहनत एवढी होऊ नाही बी काही हातांना हाती नाही लागून राहिलं. वाट पाहून राहिली, होय ना आज. पण आता काय माहीत. बरं त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लवकरात लवकर वाढवा ते 1000 सबस्क्राईब पटकन करा. ते व्हिडिओ आवडत असेल तर राणीचे व्हिडिओ पाहण्यासाठी रोज व्हिडिओ टाकते मी त्याच्यावर. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.